संसार एके ठिकाणी तर वर्णन आहे संसार दुःखामुळं चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून राहती तैसीची असावे संसारी पक्षाला जर आपण चिमुटभर दाणे टाकलात तर खाऊन उडतात दुसऱ्या दिवशी मिळतील म्हणून पिशव्या घेऊन थांबत नाही तसं असावं माणसाचं जीवन सज्जनांनो पण डोळा लागू देऊ नका बरं का महापती महादेव की दुसऱ्या क्रमांकाचं ज्योतिर्लिंग आंध्र प्रदेशामध्ये श्रीशैल्य पर्वतावरती असणार भगवान परमात्म्याचं मल्लिकार्जुन कसं नाव बघा मल्लिका म्हणजे पार्वती अर्जुन या शब्दाचा अर्थ आहे महादेव जगतमाता पार्वती आणि भोलेनाथ कार्तिक स्वामी रुसल्यानंतर तिथं त्यांना नेला आता मल्लिकार्जुन लिंगाची अशी कथा सांगितली जाते गणपती बाप्पाचा आणि जगतमाता पार्वती आणि भगवान भोलेनाथ कैलासामध्ये बसले आणि गिरिजा प्रश्न करते मालक आपली दोन्ही लेकरं वयाला आलेत आता दोघांचंही लग्न करावं पण आधी कोणाचं करावं आणि नंतर कोणाचं करावं भांडणं लागली कार्तिक स्वामी म्हणतात माझं करा गणपती बाप्पा म्हणतात माझं करा भांडणं लागलं दोघा भावांचं त्यावेळेस सांगितलं जो कोणी या ब्रह्मांडाची 3 प्रदक्षिणा पूर्ण करेल थोडा आवाज क्लिअर द्या माझा प्रबंध थोडा जो कोणी या ब्रह्मांडाच्या 3 प्रदक्षिणा करेल तो विजय असेल आणि त्याचा विवाह लागेल गणपती म्हणजे विद्येची देवता आहे विनायक आहे आईच्या विनयाचं रक्षण करणारा गणाधीश आहे आता गणपतीचं महान मंदिर आणि कार्तिकेचं महान बोला काय म्हणता भरून दिसतोय मला कार्तिकेचं महान मोर बिचारे कार्तिक स्वामी हलक्या अंगाची मोरावर बसून गेले आता गणपतीची एवढी मोठी डेरी सुपावनी कान सोड एवढी मोठी आता कसं बसावं एवढं शौंद्राव शेवटी युक्ती काढली आधी तू अनंत तू मध्य तू अनंत तू आधी मध्य आणि अंत असणारे माझे आई वडील या विश्वाच्या सृष्टीच्या पालनाला रक्षणाला संहाराला कारणीभूत माझे आई वडील आहेत शिव आणि शक्ती आहे जर तुम्हाला खरं वाटत नसेल तर परमर्षाचा पुरावा देते शिवापासून शक्ती झाली ब्रह्मा विष्णू रूपी व्याली शक्ती सामर्थ्य अद्भुत आणि गणपती बाप्पा विचार करतायत उगाच कशाला वेळ घालू आई वडिलांच्याच प्रदक्षिणा घालतो गणपती बाप्पांनी 3 प्रदक्षिणा घातल्या आणि त्यावेळेस गणपती बाप्पा विजयी झाले विजयाची माळ गणपती बाप्पांच्या गळ्यात घालण्यात आली आणि रिद्धी सिद्धीशी विवाह गणपती बाप्पांचा झाला आणि ही वार्ता महर्षी नारदांनी कार्तिक स्वामींना सांगितली कुमार कार्तिक रुसले आई वडिलांवरती आई वडिलांचं दर्शन घेतलं आणि रुसून श्रीशैल्य पर्वतावरती गेले आणि माझा मुलगा माझा सुकुमार कुमार कार्तिक रुसलेला आहे म्हणून रुसवा काढण्यासाठी मल्लिक अर्जुन या रूपामध्ये जगतमाता पार्वती आणि भोलेनाथ त्या ठिकाणी गेलेले आई वडील आलेत म्हणून कळल्याबरोबर पुढं काही किलोमीटर कार्तिक स्वामी आणि जगाच्या कल्याणासाठी कार्तिक स्वामींना 12 कोस एका कोसात 3 किलोमीटर बरोबर आहे का आम्हाला काही कोसाचं गणित कळणार एका कोसात 3 किलोमीटर आई वडील आलेत हे कळताच कार्तिक स्वामी रुसून 12 कोस दूर गेले म्हणजे किती दूर गेले बघा तुम्ही जर कधी कोण गेलतात श्रीशैल्य आंध्र प्रदेशामध्ये असणाऱ्या मल्लिकार्जुनाचं दर्शन घेण्यासाठी कोणीच नाही गेला होतात पण कशाला हात वरी करा वा वा तुम्हाला माहिती आहे भगवान मल्लिकार्जुन कुठे आहेत आणि कार्तिक स्वामी कुठे आहेत कुमार कार्तिक यांनी अखंड ब्रह्मचर्याचं स्वरूप सांगितलं आई आणि वडिलांचं दर्शन घेतलेलं आहे कुमार कार्तिकेपासून 12 कोस पुढे गेलेले आहेत आणि जगाच्या कल्याणासाठी दर महिन्याच्या कृष्ण पक्षातल्या अमावस्येला शंभू महादेव कार्तिक स्वामीला बोलण्यासाठी जातात
आणि शुक्ल पक्षामध्ये पौर्णिमेला जगत माता पार्वती कार्तिकेच्या भेटीला जाते. असं महात्म्य श्रीशैल्य पर्वतावरती आहे. श्रीशैल्य मल्लिकार्जुन या ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपामध्ये जगत माता पार्वती आणि भगवान शंभूनाथ जगाच्या कल्याणासाठी आजही आंध्र प्रदेशामध्ये श्रीशैल्य पर्वतावरती अजूनही स्थित आहेत. असं भगवंताचं स्वरूप आहे. या ठिकाणी आपण जर कोणी श्रीशैल्य पर्वतावरती मल्लिकार्जुनाचं दर्शन घेतलात तर पहा, धन धान्य संपदा प्रतिष्ठा आरोग्य माणसाचे सर्व इष्ट मनोरथ पूर्ण होतात. आणि पुन्हा गर्भवास किती दुःखाचा आहे. गर्भवासात सुख नाही महिला मंडळ. आईच्या गर्भात किती दुःख आहे. बोले मृतिकेचे मंदिर आता 6 उंदीर पोखरती घर. गर्भवासात सुख आहे. तिथं कुठला फॅन नाही, कुठली खिडकी नाही. त्या ठिकाणी अखंड काळोख आहे. बाळ मुठी आवळत आणि म्हणतं भगवंता मला जन्माला आल्यावर तरी सुख आहे का. 10 वर्षापर्यंत 6 महिन्यापर्यंत लेकराची टाळू माखा, चलणं पळणं फिरणं, पुन्हा लग्न दारा पुत्र वित्त, पुन्हा संसारासाठी तळमळ, पुन्हा म्हातारपण, पुन्हा दिसना ऐकू येईना बोला येईना. आणि ज्यावेळेस म्हातारपण एवढं वाईट असतं ना, हात जोडून जेवढा तरुण वर्ग येथे आलेला आहे त्या सगळ्यांना विनंती करते, सज्जनांनो घरातली म्हातारी माणसं जपायला शिका. नऊवारी लुगड्यातली आई आणि धोतर आणि फेटा घातलेला बाप जोपर्यंत भारतात पाहायला मिळतोय तोपर्यंत भारतीय संस्कृती टिकून आहे. ही सगळी जुनी मंडळी आहेत म्हणून आपली संस्कृतीमध्ये अजूनही विकृती आली नाही. पटलं नाही वाटलं तुम्हाला. आजकाल लेकरं म्हणतात आप्पा तुम्हाला काय कळणार, बसा उभे तिकडं. माय तुला काय कळणार, उगा बस तिकडं. अरे त्या माईनं 6 महिने तुमची टाळू माखलेली आहे, आपल्या पायावरती आंघोळ घातलेली आहे. त्या माईने तुमचे बाळाती धुतलेली आहे. त्या माईच्या कष्टाचं तीज करा. जन्म तो दिलास मला दुःख कधी देणार नाही. जागोजागी भेटली माणसं पण आई तुझ्यासारखं कोणीच नाही. माहेरात पाय धुतल्याबरोबर माय जर दिसले नाही तर किती रडू येईल. तो भाग मला थोडं तुमच्या बाईने कॅनर घ्यायचा. आईची आई असते, वडील ते वडील असतात. मी थोडा विषय माझा विसंगत व्हावा, माझा वेळ जावा म्हणून तुम्हाला सांगत नाही. श्री संत गोरोबा काकांच्या कुळातील राखा कुंभार नावाचे संत. राखांनी मांजरीन पाळली, 5 पिलं दिली मांजरीनीनं. अहो मांजरीनीनं कच्च्या मडक्यामध्ये पिलं ठेवली, मांजरीन बाहेर गेली. राखांनी तसंच तसं गाडग भट्टीला लावलं. भट्टी पेटली, पेटल्या भट्टीतून आग बाहेर पडलेली आहे आणि मांजरीन गोल फिरते.
मांजरीण गोल गोल फिरू लागते. राधा कुंभार म्हणतोय, पांडुरंगा परमात्मा, अरे काय माझ्या भक्तीमध्ये काय कमी असेल? पांडुरंगा, माझ्यामुळे जिवंतपणी माय लेकराची ताटातूट करू नकोस रे. राखीचे पाय चाटू लागते मांजरी. संकल्प वाहिला, देवा पंढरीच्या विठुराया घरादारावर तुळशी पत्र ठेवेल, माझ्या मांजरणीची पिन जिवंत बाहेर निघू देत रे विठुराया. 3 दिवसानंतर भगवंताची कृपा झाली आणि जर त्या आवीतून मांजरणीची पिलं जिवंत बाहेर निघाली. हे आईचं प्रेम असतं सज्जनांनो. पण आईच्या प्रेमाची किंमत डॉक्टर अरुण गोदमगावकर एवढ्या उच्च पदवीचे असताना सुद्धा त्यांच्या मातीला सुद्धा मुलं त्यांची आली नाही. वृद्धाश्रमात शेवटचे दिवस त्यांनी काढले. पाटील आहेत पंचगणीचे कलेक्टर साहेब, त्यांच्या सुधाकर पाटील, त्यांच्या आईने वृद्धाश्रमाचे शेवटचे दिवस वृद्धाश्रमात काढले. अग्नी देह सुद्धा अग्नी देहाला डाग सुद्धा अग्नीचा देण्यासाठी, शेवटची अंत्यक्रिया करण्यासाठी सुद्धा लेकरं आली नाही. म्हणून सज्जनांनो, तुम्ही किती शिकलात यापेक्षा तुमच्या लेकरामध्ये तुमच्या विषयी किती प्रेम आहे. सोन्यासारख्या आई वडिलांना जपा. ही जी म्हातारी माणसे आहेत ना, एक दिवस तुम्ही सुद्धा आम्ही सुद्धा म्हातारी होणार. एक दिवस आज आमचं शरीराचं कातड असं टवटवीत आहे, एक दिवस आम्हावरती सुद्धा सुरकुट्या पडतील. मग नको कशाचा अहंकार, नको सत्तेचा अहंकार, नको पैशाचा अहंकार, नको एखाद्या पदाचा अहंकार. ज्या आई वडिलांनी जन्म दिला, घर किती मोठं बांधा, जर आई वडिलांना घरावर असणाऱ्या बैठकीमध्ये बसायची जर ताकद नसेल तर तुमचं ते घर नाही तर ते स्मशान आहे, लक्षात ठेवा. म्हणून घर त्याचंच मंदिर आहे ज्या घरात आई वडिलांना प्रेमाने माणसं जपतात. बायको गेल्यानंतर जी माणसं एकटी पडतात, थोडं जपायला शिका. म्हणून माझ्या कथेतून दररोज मी प्रबोधनाचा भाग घेते. अण्णा, एक माझी वैयक्तिक तळमळ आहे. जगात सगळ्यांच्या उपकाराची परतफेड करता येते, पण विज्ञानालाही शोध लागला नाही. आईचं दूध कसं तयार होत असेल विचार करा. म्हणून प्रत्येकाने घरात आई वडील सुखाचे असू दे, मग मंदिरात परमात्मा तुमचा सुखाचा होणार आहे. कभी गिरत हुए को उठाया नहीं, बात पूजा करवाने से क्या आएगा. कभी आपकी सेवा नहीं, बात सत्संग में जाने से क्या आएगा. उठाया नहीं वन अमृत पिलाने से क्या आएगा. कभी बाटल्या तुम्ही घेता, पण आई वडिलांना कधी गिलासभर दूध नाही तुमचं, मग काय फायदा महादेवाला अभिषेक करण्याचा. नाही देवा, आधी आई वडिलांची काळजी घ्या आणि पुन्हा मग देव आहे. कार्तिक स्वामींनी गणपती बाप्पांनी ब्रह्मांडाच्या प्रदक्षिणा नाही, आधी आई वडिलांच्या प्रदक्षिणा घातल्या. वास्तविक पाहता गणेशजी विजयी झाले. या 12 ज्योतिर्लिंगाच्या कथेतून तुम्ही एवढाच एक तात्पर्य आणि बोध घ्या. आई वडिलांची सेवा ही प्रत्यक्ष जगत पित्याची सेवा आहे.
सृष्टीखंडामध्ये येणाऱ्या नारद महर्षींची तपश्चर्या पाहिला. नारदांचा अहंकार विष्णूजींनी कसा घातला त्याची कथा उद्याच्या कथेमध्ये आपण श्रवण करूया. आजच्या कथेमध्ये येथच मी थांबते. शिवम भवतु शिवम भवतु शिवम. चला कथेचे आणि रोज कथेच्या आरतीला दाम्पत्य यायचे. रोज दाम्पत्य आरती ही दाम्पत्यानेच करायची, दररोजची आरती. आणि जर दुसरं कोणाला आरती करा वाटत असेल तर तुम्ही सुद्धा आरती करू शकता. रोज